आणि यानंतर या तासातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बदलापूर प्रकरणी घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार असल्यानं राज्य सरकारची हायकोर्टामध्ये अशी माहिती दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणी सध्या कोर्टामध्ये सुमोटो याचिकेअंतर्गत सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि सुनावणी दरम्यान राज्य सरकारने ही महत्त्वपूर्ण माहिती हायकोर्टात दिलेली आहे। घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार असल्याचं राज्य सरकारने हायकोर्टामध्ये म्हटलेलं आहे। ही घटना घडल्यानंतर एकंदरीतच ही घटना लपवली गेली असा जो आरोप आहे, असा जो दावा आहे तो राज्य सरकारने केलेला आहे आणि घटना लपवली गेली असं म्हणत आता राज्य सरकारकडून हायकोर्टामध्ये शाळेवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं गेलं आहे। बदलापूर प्रकरणाची गंभीर दखल हायकोर्टाने घेतलेली होती। सुमोटो याचिका देखील दाखल करून घेतलेली होती आणि सुमोटो याचिकेअंतर्गत आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी हायकोर्टाकडून काय नेमके आदेश दिले जातात, कुठल्या बाबी ठळक पूर्ण हायकोर्टाकडून सांगितल्या जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सुनावणीच्या दरम्यान आता घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार असल्याचं राज्य सरकारने हायकोर्टात सांगितलेलं आहे। अपडेट जाणून घेऊयात, अमेय राणे आपल्या सोबत आहे। अमेय, राज्य सरकारकडून अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली गेलेली आहे, शाळेवर कारवाई करणार असल्याचं काय नेमकं आणखी या सुनावणीच्या दरम्यान घडतंय? उशिरानं का होईना पण राज्य सरकारनं सुद्धा आता या संदर्भात गंभीर पावलं उचलण्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि हायकोर्टात तशी कबुली महाधिवक्त्यांनी राज्य सरकारतर्फे दिली आहे। 12 आणि 13 ऑगस्टला अनुक्रमे या घटना घडल्या होत्या, परंतु पालक हे 16 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात आले आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आणि तपास सुरू झाला अशी माहिती हायकोर्टात राज्य सरकारतर्फे देण्यात आली। मात्र जर शाळेत ही घटना घडली होती, शाळेच्या वेळेत घडली होती, तर ही शाळेची जबाबदारी होती की त्यांनी अशा प्रकारची घटना घडल्यास तातडीनं त्याची माहिती पोलिसांना देणं अपेक्षित होतं, परंतु तसं शाळेच्या वतीनं झालं नाही। त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि शाळेतील संबंधित व्यक्ती यांच्यावरती आता कायदेशीर कारवाई करणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलेलं आहे, कारण की ही त्यांची जबाबदारी होती की तुमच्या आवारात किंवा तुमच्या ठिकाणी जर अशी घटना घडली आहे तर त्याची माहिती तातडीनं पोलिसांना कळवणं, जे शाळेनं केलेलं नाहीये। त्यामुळे या संदर्भात त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याचबरोबर या संदर्भात आता राज्य सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी काय ठोस उपाययोजना करणार हे सुद्धा त्यांना सांगावं लागणार आहे, कारण की प्रश्न हा लहान शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा आहे। त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीरतेनं घ्या। जनहित याचिका आम्ही या संदर्भात दाखल केलेली आहे असं हायकोर्टानं त्यांना सुनावलंय। त्याचबरोबर जर लोकांना रस्त्यावर उतरून निषेध आणि विरोध केल्यानंतर जर तुम्हाला तपासासंदर्भात जाग येत असेल तर ही अतिशय खेदजनक बाब आहे। राज्य सरकार म्हणून तुमची सुद्धा नागरिकांच्या प्रती तितकीच जबाबदारी आहे असं सुद्धा हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलंय। त्यामुळे या संदर्भात आता सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करून या तपासाचा वेळोवेळचा प्रगती अहवाल कोर्टापुढे सादर करण्याचे निर्देश राज्य सरकार आणि पोलिसांना देण्यात आले। दीपक, आम्ही एक प्रकारे हायकोर्टानं राज्य सरकारची कानउघाडणीच केलेली आहे, यावर राज्य सरकारकडनं काय नेमकी बाजू मांडली गेली? राज्य सरकारकडनं निश्चितपणे आता सावध पवित्रा घेण्यात आलेला आहे। ज्या चुका झालेल्या आहेत त्या मान्य करत महाधिवक्ता यांनी यापुढे अशा घटना घडणार नाही याची ग्वाही हायकोर्टाला दिलेली आहे। संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी जे या संदर्भात कर्तव्य ज्यांनी बजावलं नाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच हा तपास आता SIT कडे देण्यात आलेला आहे। त्यामुळे या संदर्भात जे जे दोषी आहेत त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्नशील राहील अशी ग्वाही महाधिवक्त्यांनी दिलेली आहे। दीपक, आम्ही धन्यवाद, अपडेट जाणून घेतच राहू। आणि बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय। पाहत राहा नमस्कार महाराष्ट्र।